नमस्कार. चटक-मटक रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सर्वात पहिले मी इथे सर्व भाज्या नीट करून घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या मिक्स आहे. इथे आपण मिक्स भाजी बनवत आहे. तर वेळ न करता पटापट आपण रेसिपी बनवूया. तर सर्वात पहिले आपण जी मिक्स ती भाजी फोडणी देऊया. तर चला, तर वेळ न करता आपण आपली रेसिपी पटापट तयार करून घेऊया. इथे मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे. कढाई मोठी आहे आणि आपल्या भाज्या पण त्याच्यामध्ये खूप जास्त आहे, तर मोठी कढाई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. या भाजीमध्ये शेंगदाण्याचं तेल टाकले की भाजीला चव खूप छान येते. इथे आपली कढाई छान गरम झालेली होती, त्याच्यामध्ये आपण नंतर तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं आहे. याच्यामध्ये आपण टाकून घेणार मोहरी, इथे कांदा, इथे आपला कांदा छान होत आहे. याच्यामध्ये इथे आपण आलं, लसूण, जिरे आणि कोथिंबीरच्या ज्या दंड्या होत्या ते मी एकत्र वाटून घेतलेले आहे आणि ते 1 चम्मच हा पेस्ट टाकून घेणार. इथे टोमॅटो, इथे टोमॅटो 2 घेतलेले आहे. याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया. हळद पावडर 1 चम्मच, लाल मिरची पावडर 1.5 चम्मच, इथे मसाला पावडर अर्धा चम्मच, धनिया पावडर अर्धा चम्मच, आणि याच्यामध्ये आपण सर्व भाज्या ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या टाकून देऊया. मीठ, थोडं आणखी मीठ टाकून घेतो. आपण भाजीमध्ये पाणी न टाकता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार. इथे मी एक ताट घेतलेलं आहे. या पद्धतीने भाजीवर झाकून ठेवणार. कमीत कमी 10 मिनिट ही भाजी शिजवून घेणार. 15 मिनिट झालेले आहे. इथे आपण भाजी बघून घेऊया. इथे खूप छान भाजी आपली झालेली आहे. आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे. भाजी बनवलेली आहे. खूप छान झालेली आहे इथे आपली भाजी.